पिंजरा पिंजरा रे. आज खऱ्या अर्थाने माझा संसार सुरू झाला. बस हे बघ नारायणी, उगाच काहीतरी बडबडू नकोस. काहीतरी म्हणजे आहे तेच बोलतेय मी. कुठल्याही बाईला नवऱ्याच्या मिठीतच समाधान मिळतं. नारायणी, जीव घेईना मी तुझा. पास आता धीर, एक सांगू, आज माझा जीव गेला तरी चालेल, पण आज माझा नवरा खऱ्या अर्थाने माझाच झालाय. नारायणी, आता कुणी असू दे, वीर गोरख कुणीही, त्यांना काय करायचंय ते करू दे. कुठल्याही कागदावरती सह्या घेऊ दे, पण माझी मुलगी वीर पासून वेगळी होणार नाही. आता फक्त तू आणि मी. मला हात लावू नकोस. तुझा माझा काहीचाही संबंध नाहीये नारायणी. काल मी तुला हेच ओरडून सांगत होते की तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये, तरी तू का वागलास असं माझ्याशी? बोल ना, का खेळलास माझ्या आयुष्याशी? काल नको म्हणत असतानाही तू माझ्यावर जबरदस्ती केली. एका बाजूला माझ्याशी खोटा संसार करायचा आणि दुसऱ्या बाजूला माझ्याशी असं वागायचं. आता जगाला काय तोंड दाखवू मी? मला जे मूल होईल ना, ते एकदम माझ्या वीर सारखं झालं पाहिजे. हुशार, त्याच्यासारखाच अभ्यास करणार. बाजारात तुरीनी भटभटणीला मारी असं झालंय तुझं. कधी लगीन तर होऊ दे, मग पोरं होणार ना. जरा किल्ली दिली की झालं सुरू. निर्णी असं केलं, निर्णी तसं, नीर असं, नीर तसं. खरंच गुलाबताई, आता नाही राहत आहे मला. असं झालंय की कधी आमचं लग्न होतंय. मग बघतो, 12 महिने आणि 24 तास मी त्याच्या मिठीतून हलणारच नाही. वय वय, आता जरा हलान काम करा, समजी तशीच पड. त्यात गेलीस तू आणि तुझं आयुष्य. मी काहीच केलेलं नाहीये नारायणी, पण तू मात्र माझ्या आयुष्याशी खेळतेस एवढं नक्की. ऐकता नव्ह तुम्ही सगळं. त्या अक्काच्या एक पल पुढे येईल पोरगी. मी डोळ्यानं पाहिलंय सगळं. असल्या गोष्टी कुणा एकाच्या मर्जीनं नाही होत. वीरच सगळ्याला जबाबदार आहे. अक्का, तुम्ही बोला की काय झाले, म्हणजे आम्हाला कळलं असं बोला की. ते व्हायला नको होतं ते घडलंय. वीरने नारायणीला डिवोर्स द्यायचंही ठरवलंय. आता ही पोरगी तुला काय सांगत होती, म्हणजे तिने तर वीरच्या आणि तिच्या संसाराची स्वप्न बघायला सुरू केलंय. ऐकलं मी सगळं. लग्न झाल्यापासून वीरने नारायणीला स्पर्श देखील केला नाहीये हे सगळ्यांना माहितीये. ही गोष्ट कुणाहीपासून लपलेली नाहीये. हे दिवस वीरनी स्वतःवर जो ताबा ठेवला होता, तो ताबा त्यांनी अजून एक रात्र का नाही ठेवला? तुम्ही काय बोलताय अक्का, नाही कळत आहे. काल नारायणी तिचं सामान घ्यायला वीरच्या घरी गेली होती आणि तिथे वीरचा स्वतःवरचा ताबा सुटला. नारायणी नाही म्हणत होती तरी त्यांनी जवळजवळ तिच्यावर जबरदस्ती केली आणि ती व्हायला नको होतं ते झालं. मी तुला सोडणार नाही वीर. म्हणजे नक्की काय करणार? अख्ख्या जगाला ओरडून सांगणार की मी तुझ्यावर जबरदस्ती केली? पण नारायणी, एक गोष्ट लक्षात घे की तू जर पोलिसात किंवा कोर्टात तक्रार केलीस तर तुला एक साधा सोपा प्रश्न विचारला जाईल की तुझ्यावर जबरदस्ती होत असताना तू आरडाओरडा केला असणार, मग तो कोणीच ऐकला कसा नाही? मग काय उत्तर देणार आहेस तू? आणि तसंही नारायणी, मी तुझं मगाचं सगळं बोलणं ना रेकॉर्ड केलंय नेहमीसारखं. त्यामुळे तुला नक्की काय म्हणायचं ना ते मला एकदाच खरं खरं सांग. वीर, मला काहीतरी वेगळंच म्हणायचं होतं. हे जे काही झालं ना, हे जबरदस्ती किंवा अतिप्रसंग नव्हता. मग काय होतं ते? भातुकलीचा खेळ होता का? सांग ना. हे बघ नारायणी, खरं खरं सांग, तुझी मतं सारखी बदलतायत. कारण मला फक्त तुझ्याशी संसार करायचा, तू मला हवायस वीर. म्हणून तू असं वागलीस, माझ्यावर जबरदस्तीचा आरोप केलास. वीर, जे काय झालं ते विसरून जा. ते फक्त बोलण्यापुरतं होतं. जर का त्यात काही जबरदस्ती झाली असेल तर त्याला पुढाकार माझा होता. अच्छा, म्हणजे मला फसवण्यासाठी तू हा सगळा डाव रचला होतास, तर असंच म्हणणं आहे ना तुझं? नाही वीर, हे सगळं तुला फसवण्यासाठी नाही, तर मला स्वतःला सेव्ह करण्यासाठी. वीर, मी तुला त्या मुलीशी संसार करताना नाही बघू शकत. पिंजरा